हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल कुक विथ चंद्रकांता। चला आता आज मस्त असं दम आलू बनवूया। सर्वात आधी एका बाउलमध्ये 4 लाल काश्मीरी मिरच्या, थोडेसे काजू, हे सर्व आपण थोडंसं कोमट पाण्यामध्ये एक 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवणार आहोत। तर दम आलूसाठी आपण इथे बटाटे शिजायला लावणार आहोत। तर मेक शुअर की दम आलूसाठी बेबी पोटॅटोज घ्या। इथे मी धुवून घेतलेले आहे, त्यात मी पाणी पण ॲड केलेलं आहे। तर आता त्यात थोडं मीठ ॲड करूया आणि मीठ ॲड करून 1-2 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहे, आपल्याला जास्त नाही द्यायच्या आहेत। बटाटे इथे शिजवून थंड करून घेतलेले आहे मी। तर आता ते आपण पील करून घेऊया। आपल्याला एक एक करून सर्व बटाटे चांगले पील करून घ्यायचे आहेत। तर इथे मी बटाटे सोलून घेतलेले आहे। चला तर मग दम आलूसाठी मसाला बनवून घेऊया। इथे मी एक बाउल घेतला आहे, त्यात आपण 1 वाटी दही ॲड करूया। त्यात थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर आणि थोडंसं ब्लॅक सॉल्ट। याचबरोबर मी यात थोडंसं साधं मीठ पण ॲड करते। तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। तर इथे सर्व मसाले चांगले मिक्स झाले आहे। तर इथे मिरची आणि काजू चांगले भिजले आहे। तर आपण ते मिक्सरमध्ये टाकूया आणि एक छानशी फाईन पेस्ट बनवून घेऊया। तर यात हेच थोडंसं पाणी घालूया। तर इथे मिरची आणि काजूची पेस्ट बनवून झालेली आहे। जसं तुम्ही बघू शकता, एकदम फाईन बारीक पेस्ट केलेली आहे। तर इथे मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। आता तेल गरम झालं आहे, त्यात आपण सर्वात आधी बटाटे परतून घेऊया। आपल्याला बटाटे इथे ब्राऊन होईपर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचे आहे। यात थोडंसं मी मीठ ॲड करते आणि आता आपण बटाटे छान फ्राय करून घेऊया। जसं तुम्ही बघू शकता, इथे बटाटे छान ब्राऊन झालेले आहेत। तर आता आपण ते काढून घेऊया। ते मी बटाटे काढून घेतलेले आहे आणि यात जे थोडंसं एक्सेस ऑइल आहे ते मी काढून घेतेय। याच कढाईमध्ये आपण भाजी बनवून घेऊया। तर सर्वात आधी यात 1 तेजपत्ता, 2 चक्री फूल, 2 मसाला इलायची, 2 हिरवी इलायची, थोडीशी दालचिनी, 4 ते 5 लवंग, 4 ते 5 मिरे, जिरे, जिरे आणि थोडीशी हिंग। हे सर्व परतलं, त्यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट ॲड करूया। त्याचबरोबर थोडीशी हिरवी मिरची चांगलं परतून घेऊया। हे सर्व परतलं की आपण यात मिरची आणि काजूची पेस्ट ॲड करू आणि 1-2 मिनिटं छान परतून घेऊया। इथे मसाला छान परतला आहे। तर यात आपण दही ॲड करूया।
आणि एक छान 2 ते 3 मिनिटं छान परतून घेऊया. आता यात आपण बटाटे ऍड करूया आणि छान मिक्स करून घेऊया. भाजीला थोडी उकळी आली की यामध्ये मी थोडंसं मीठ ऍड करतेय. थोडंसंच करतेय, आपण ऑलरेडी मीठ ऍड केलेलं आहे. थोडीशी वरतून कसुरी मेथी, ही मेन इन्ग्रेडियंट आहे, मी थोडं जास्त ऍड करतेय. गॅस कमी करून भाजी एक 5 मिनिटं छान होऊ देऊया. जसं तुम्ही बघू शकता इथे दम आलू बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालं आहे आणि त्याला तरी पण खूप छान आली आहे. मी यात पाणी अजिबात ऍड केलेलं नाहीये. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ऍड करू शकता. तर इथे आपली मस्त अशी दम आलूची भाजी बनवून तयार आहे. तर इथे दम आलू बनवून तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.